नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीतील नागरिकशास्त्र यातील पाठ दुसरा, समाजातील विविधता. याआधी आपण पाठ पहिला पाहिलेला आहे. तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. त्याचबरोबर महा TETसाठी आवश्यक विषय किंवा घटक, जे महत्त्वाचे घटक आहेत त्याविषयीचे मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन प्लीज चेक करा. ते नक्कीच तुमच्या उपयोगाला पडतील. चला तर मग मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. तर इयत्ता 6वी नागरिकशास्त्र पाठ क्रमांक दुसरा, समाजातील विविधता. त्यातील पहिला घटक पाहूया. विविधता हीच आपली ताकद. तर विविधता समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. पहा, विविधता समूहाच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीती व जीवन पद्धतींची आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदरही करायला शिकतो. पुढे पाहूया. इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो, त्यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. पुढे पाहूया. धर्मनिरपेक्षतेचे तत्व. तर भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. त्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहे. तर पहा, आपणा सर्वांनाच माहिती, भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. तर त्यांची परंपरा, त्यांची पद्धती हे वेगवेगळे असतात. तर त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे. आपल्या देशात राज्य संस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. त्यानंतर शिक्षण, रोजगार, नोकरी याची संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. पुढे पाहूया. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना दिलेले आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेले आहे. पुढे पाहूया. पुढचा मुद्दा आहे आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. तर सहकार्य. तर कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय
असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. तर सहकार्यामध्ये कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. तर सहकार्य म्हणजे काय? तर त्याची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचेही आहे. सहकार्य अभावी आपला विकास रखडेल. त्यानंतर दैनंदिन जीवनातही सुरळीत जाणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होतो. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. तर सहकार्य म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिली. त्यांनी असं उदाहरण दिलंय की आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर आपले कुटुंब टिकू शकत नाही. तसेच समाजाचेही आहे. सहकार्य अभावी म्हणजे सहकार्य जर नसेल तर आपला विकास रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत जाणार नाही. तर जर सहकार्य असेल तर समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होतो. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. पुढे पाहूया. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तीमध्ये होते आणि दृष्टिकोन जुळत नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात. तर पहा, समाजात जसे सहकार्य असते त्याचबरोबर मतभेद, वाद, संघर्षही निर्माण होतात. त्याचबरोबर एकमेकांचे दृष्टिकोन जुळत नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात. एखाद्या विषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमजही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्या हिताचे नसते आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षातील निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजावून घेतले आणि सहिष्णुता दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. तर पहा, समाजात जसं सहकार्य आहे तसेच मतभेद, वाद, संघर्षही निर्माण होतात. व्यक्तीमधील मतभेद, त्याचबरोबर दृष्टिकोन जुळला नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमजही संघर्षाचे कारण असू शकते. आता दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्या हिताचे नसते आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षातील निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजावून घेतल्याने आणि सहिष्णु वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटूही शकतात. पुढे पाहूया. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवे विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. तर पहा, सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवीन विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे आपल्याला मिळते. पुढे पाहूया. विविध भूमिका पार पाडण्याची संधी.
तर समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असतो. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमधून अनेकांची जोडले जातो. आपल्या भूमिकेमध्ये अनेकदा बदल होत असतात. तर पहा, तुम्हाला चित्र दिसत असेल. हे समजा तुम्ही आहात. तुम्ही विद्यार्थीही आहात, त्यानंतर आई वडीलही आहात, आजी आजोबाही आहात, शालेय मित्रमंडळ सदस्यही आहात, वर्गप्रतिनिधीही आहात, खेळाडू आहात, स्वच्छता दूत आहात, बालमित्र संघाचे सभासद आहात. ही तुमची भूमिका. तुम्ही अनेक भूमिका समाजामध्ये निभावत असता. जे दिलेलं आहे पहा. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या कर्तव्य ठरलेली असतात. तुम्ही कुटुंबात आणि बाहेर आपल्या या भूमिकांमुळे अनेकांना जोडले जातो. आपल्या भूमिकेमध्ये अनेकदा बदल होत असतात. तर या चित्रावरून तुम्हाला ही संकल्पना कळली असेल. पुढे पाहूया समाजाचे नियमन. तर समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे. परंतु आधुनिक समाजाचे नियम रूढी परंपरा बरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी परंपरा संकेत इत्यादीपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करत असतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्था ही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. तर पहा, समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी रूढी परंपरा, पूर्वी काय व्हायचं, रूढी परंपराद्वारे समाज चालायचा. पण आधुनिक काळात समाजाचे नियम रूढी परंपरा बरोबरच कायद्यानेही करावे लागते. त्यामुळे रूढी परंपरा संकेत इत्यादीपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.